होते 9,250, आता 18,250 रुपये इन्सेंटिव्ह हेक्टरी द्यायचा निर्णय घेतलेला आहे। बाकीचे 6,750 रुपये साधारण ते कारखाने भरतील। अशा पद्धतीनं हेक्टरी 25,000 रुपये त्या शेतकऱ्याला, त्या लाभार्थ्याला द्यायचं ठरवलं गेलेलं आहे। आणि 3 रुपयाला जे रोप होतं ते 2 रुपये किंमत केलेली आहे। त्याच्यात 1 रुपया इन्सेंटिव्ह प्रति रोपाला द्यायचं ठरवलेलं आहे। त्याच्यामुळं साधारण हेक्टरी 12,000 ते 12,500 रोपं लागतात। तर त्याचा विचार केला तर जवळपास 24,000 ते 25,000 रुपये किंमत होती, ती शेतकऱ्यांनी मात्र भरायची। त्यांना स्वतःचं ठिबक करावं लागेल। अशा पद्धतीनं काही महत्त्वाचे निर्णय घेतले गेले आणि त्याच्याबद्दल सगळ्यांना आज माहिती देण्यात आली। अर्थात कुठले 5,000 शेतकरी तर जे फर्स्ट कम फर्स्ट येतील त्या 5,000 शेतकऱ्यांना हा बेनिफिट दिला जाईल। यदा कदाचित महाराष्ट्रातल्या काही भागातल्या शेतकरी 5,000 पेक्षा जास्त वर आले तर मी तिथं सुतोवाच असं केलं की त्यांच्याबद्दल कृषी मंत्रालय काय तो निर्णय घेईल। मी कृषी मंत्र्यांशी आणि राज्याच्या प्रमुख देवेंद्र फडणवीस साहेबांशी बोलून त्याच्यातनं मार्ग त्या ठिकाणी काढेल। कारण मला जो अनुभव आहे, राज्य सरकारची भूमिका त्या ठिकाणी सांगितलेली, परंतु तुम्हाला बऱ्याच जणांना ह्याच्यात इंटरेस्ट नसतो। हा असं म्हणला त्याच्याबद्दल तुमचं काय मत आहे आणि त्यांनी तसं केलं त्याच्याबद्दल तुमचं काय मत? मला काही फरक पडत नाही। हां, दिवाळीच्या आधी देण्याचा प्रयत्न आहे। मी मुंबईला जाणं उद्या आहे। मी उद्याच्याला चीफ सेक्रेटरीला पण दुपारी बोलवलं आहे। आम्ही सगळ्या जिथं जिथं ही पूरग्रस्त परिस्थिती निर्माण झालेली आहे तिथल्या जिल्हाधिकाऱ्यांचे सगळ्यांचे रिपोर्ट शेतकऱ्यांचे आलेत का, रिपोर्ट आल्या आमचे जे काही तरतूद करायची किंवा जो काही निधी उपलब्ध करायचा तो आम्ही तयार ठेवलेला आहे। आम्ही ताबडतोब DBTद्वारे त्यांच्या अकाउंटला पैसे पाठवले।